महाराष्ट्रातील लाखो एकर जमिनीवर बसलेले जंगल नष्ट झाले. हे जंगल वन्य प्राण्यांसाठी सुरक्षित जागा होती. त्यावरच माणसाने अतिक्रमण केले आणि यामुळे बिबट्यासारखे प्राणी मानवी वस्तीकडे वळाले. याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यांमध्ये बिबट्याने उच्छाद मांडला. अनेक जखमी तर कित्येक जण मृत्युमुखी पडले. त्यामुळे आता मानव वन्यजीव संघर्ष थांबवण्यासाठी वन विभागाला सरकार तब्बल 560 कोटींचा निधी देणार आहे. पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर येथे 1800 बिबट्यांसाठी रेस्क्यू सेंटर उभारलं जाणार आहे. तसेच वाढत्या हल्ल्यांमुळे हा संघर्ष नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्यात येणार आहे. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना सरकारी नोकरी देण्याच्या तयारीत वन विभाग आता आहे. पीडित कुटुंबाला आर्थिक आणि सामाजिक आधार देण्याच्या उपाययोजना सरकार आता करत आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.